हे चला चला घरात जाऊया नाहीतर राखणदार येतलो. आजी राखणदार म्हणजे कोण? बाबा गावचं रक्षक. गण्या म्हणालो चला चला लवकर नाहीतर राखणदार येतलो. खूप वर्षापूर्वी समुद्र किनाऱ्याजवळच्या हिरवेगार टेकडीवर फौजदारवाडी नावाचं छोटं गाव होतं. गावातील लोक खूप शांत आणि कष्टाळू होते. रोज रात्री जंगलातून अनोळखी आवाज, पावलाचे ठसे, घोड्याचा टाचाचे आवाज ऐकू येत असत. त्या गावात एक वृद्ध साधू राहत होता. एकदा त्याला स्वप्न पडले. समुद्राच्या लाटातून प्रकाशाचा एक दिवा वर आला आणि एका आवाजाने सांगितले, मी या भूमीचा राखणदार आहे, माझी जागा ठरवा. सकाळी साधू उठतो आणि बघतो तर खरंच त्याच्या झोपडीबाहेर एक लहान काळा दगड चमकत होता. तो दगड तो उचलून जंगलातील वडाच्या झाडाखाली नेऊन ठेवतो. त्या क्षणापासून त्या जागी वारा शांत झालं आणि गावकरी म्हणाले, आपला राखणदार जन्मला. हे मी काय बोलतो, एक्झाम संपली आहे ना, मस्त पैकी ना ट्रिप प्लॅन करू, मस्त वेकेशन एन्जॉय करू. हे मी काय बोलतो, आपण सगळे माझ्या गावाला जाऊयात. कुठे आहे रे तुझं गाव? कोकणात कणकवली. हा गाईस चलते, मजा आहे का? नाही गाईज, माझ्या घरचे नाही पाठवणार मला एवढ्या लांब. अरे तू कशाला टेन्शन घेतेस? मी आहे ना, मी करेन त्यांना कन्व्हिन्स. हे बघू काय बघू, भाईने बोला चलने का, ते चलने का फिक्स आहे. ठीक आहे चालेल. एक काम करू, मी माझ्या गावी फोन करतो आणि आईला सांगतो माझ्या की आम्ही सगळे गावी येणार आहोत. ठीक आहे, चालेल. हॅलो, हां आजी, कशी आहेस? तर आम्ही सगळे मित्रांनी काय ठरवलं आहे की ते सगळे आपल्या गावाला येणार आहेत सुट्ट्यांमध्ये. अरे कुठं यार हा आकाश? थांब, त्याला फोन लावतो. उदय आकाश आ गया. अरे काय यार आकाश? सॉरी यार. अरे काय सॉरी भावा, किती वाजले? चला लवकर, उशीर करतायत. म्हणून लवकर उठायला सांगितलं तर ते पण होत नाही उठायला. गाईज जाम थकली, चला ना घरी जाऊन झोपूया. ए, तू इथे झोपायला आलीस का ट्रेकला आलीस? चल लवकर. नमस्कार. अरे खाली बघून चालायचं. ए मी काय बोलतो, हा स्पॉट बघ यार, का भारी आहे रे. आपण नाही ते पार्टीसाठी प्लॅन करू, मस्त मजा आहे. सगळं नंतर ठरवूया, आधी घर जाऊन आराम करू. हा ठीक आहे चल. काय म्हणतात? बरं हा काय बरं नो गाव फिरायला? होय. बाकी ठीक ना? हा मस्त एकदम. हा चला. चल येतोय. हा चला. ए कुठे चाललेत? हा बघ लोकेशन. दुपारी सांगून मग तुम्ही असे करतात रे. हा एवढा कचरा कुठून आला? अरे काय नाही रे, हवेने आला असेल. अरे एवढा कचरा थोडी येईल यार, हवेने आला तरी. त्याची आपणाक माफी मागा. बराताकडे महाराजा, तसून काय चूक अपराध झालो असं तर तुझ्या पोटात घे आणि सगळ्यांका आधारून असलेल्या लेकरांका सुखी राखाल. बराता कर रे महाराजा. रात्री खय गेलेला, रात्रीचे खय जाऊ नका. अजी अपने ऐसा क्यों बोला कि रात को बाहर में जाओ?
राखणदार जंगलात फिरतो. हे राखणदार कोण होत आहे? आपला रक्षक. ये राखणदार है कौन? सच में वो जंगल में घूमता है? आखिर वो दिखता कैसा होगा? सो गाइस, मैं गाँव आया था, यहाँ पे मैंने कहानी सुनी राखणदार के बारे में। तो ये राखणदार सच में अभी भी होते हैं कि नहीं, वो देखने के लिए मैं निकल पड़ा हूँ घर से बाहर। आप देख सकते हो मेरे साथ चारों साइड पूरा अंधेरा है। तो चले चलते हैं अंदर जंगल के और देखते हैं राखणदार है भी या नहीं। गाइस, तो मैं जंगल में तो पहुँच गया हूँ, अभी तक मुझे कुछ दिखा नहीं है। हर्ष, 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 हाय काय करतास? हाँ भाई, अच्छा हो तो आ गया। मुझे जल्दी यहाँ से लेके चल। चल तुका नेते. आता पण राहणार जाऊ फिरायला. अरे भाई, अच्छा हो तू कल रात को आ गया, नहीं तो वाट लग गई थी रे। मी कुठे आलो? अरे भाई, तू क्या बोल रहा है? तू खुद आया था मुझे लेने। अरे क्या? अरे हम तो खाना खा के सो गए थे ना. ए सोडायचं, तू स्वप्न बघत असशील. आपण बाहेरून एकत्र झोपलो नाही का? बता रहा तू भी था उसमें, तेरे को झूठ लग रहा है। मैं तुझे वीडियो दिखाता हूँ। पोरांनो, गावातील गुपित राहिलेल्या गोष्टी बऱ्या. अरे बाबा काय झालं? चल ना लवकर. भाई, थोड़ा अजीब लग रहा है रे, जैसे कोई देख रहा है। अरे बाबा चल, ऐक लवकर चल इकडून. काय मग फिरलात का माझा गाव? कसा वाटला? दादाजी, आप? काय चल ना लवकर. अरे वो देख दादाजी. कुठे आहे? कोण नाही तिकडे? अरे अभि इधर इथे. अरे भावा चल ना लवकर, तुझं कालपासून असंच आहे रे बाबा, चल इकडून. अरे भाई, वो देख दादाजी. वो वही राखणदार.